प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आहोत अनेक महत्वाच्या नेत्यांच्या. आपल्या सोबत सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील आहेत फोन लाईनवरनं. चव्हाण साहेब, राहुल गांधी, प्रियंका गांधींना ताब्यात घेतलं पोलिसांनी. सोनिया गांधी स्वतः सध्या मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत. पण विरोधी पक्षांनी आता अत्यंत आक्रमकपणे आणि सक्रियपणे या आंदोलनांमध्ये उडी घेतल्याचं दिसतंय. आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली. आंदोलन अनेक दिवसापासून चाललेलं आहे. ज्या दिवशी नीट परीक्षेचा पेपर फुटला, 23 लाख विद्यार्थ्यांच्या नशिबी ही घटना घडल्यानंतर सर्व विद्यार्थी पालक हे इतके आक्रोशित होते की त्या दिवसापासून खरं लोकांच्या मनामध्ये संताप आहे. पण सरकारने ज्याप्रमाणे परिस्थिती हाताळलेली आहे, अत्यंत निष्काळजीपणे त्यांनी एकामागोमाग एक पेपर फुटे होत आहेत. चौकशीचं नाटक केलं जातंय, कोणालाही दोषी धरलं जात नाही आणि या सर्व प्रकाराला राजकीय नेते जबाबदार आहेत. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय हे घडू शकत नाही. आणि म्हणून मग काही विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. संसदेचं अधिवेशन काल सुरू झालं आणि त्यामुळे मग सोनम वांगचुक असतील किंवा इतर विद्यार्थी असतील ते जंतर मंतरला बसले होते. आणि जेव्हा प्रचंड मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं राहिलं अनपेक्षितपणे, तेव्हा पोलीस हे घडबडून जागे झाले आणि त्यांनी मग सोनम वांगचुकला हॉस्पिटलमध्ये हलवलं आणि अमानुषपणे विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज केला, अश्रू सोडला, डोकी फोडली, आपण काल पाहिलेलं आहे. आता त्या सर्व घटनेची संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी जेव्हा विरोधी पक्षाने केली तेव्हा नेहमीच्या सवयीप्रमाणे संसदेमध्ये ती मागणी धुडकावली गेली, दडपली गेली. आणि म्हणून मग विरोधी पक्षांच्या खासदारांना तिथं धरणे आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ती मग प्रधानमंत्री निवासस्थानाच्या जवळ जाऊन त्यांनी धरणे आंदोलन केलं आणि त्यानंतर मग त्यांना चर्चेचा प्रयत्न नंतर फार उशिरा होईना पण सरकारने चर्चेचा प्रयत्न केला. एका ज्युनियर मंत्र्याला तिथे पाठवलं जितेंद्र सिंग यांनी. पण विरोधकांची मागणी, काल विद्यार्थ्यांची मागणी असो किंवा काँग्रेस पक्षाची आणि खासदारांची मागणी आहे की पहिल्यांदा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि मग या तुझ्या परीक्षेच्या पद्धतीमध्ये सुधार झाले पाहिजे. ही मागणी सरकार मान्य करायला तयार नाहीये. आणि म्हणून मग शेवटी सगळ्या खासदारांना उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेलं. आता असं समजतंय की सोनिया गांधी पण त्या आंदोलकांच्या बरोबर त्यांच्या नैतिक बळ देण्याकरता तिथे जाऊन पोहोचलेले आहेत. मला वाटतं हे आंदोलन काही थांबणार नाही. सरकार यातून जर काही धडा घेतला नाही, काहीतरी लवचिकता दाखवली नाही तर मग सरकार अडचणीत येईल. कारण ही विद्यार्थ्यांची ताकद ही छोटी मोठी ताकद नाहीये, पण देशाचे विद्यार्थी एकवटलेले आहेत. हो. चव्हाण साहेब, पण एक महत्वाचा मुद्दा इथं सत्ताधारी पक्षातले नेते उपस्थित करतायत की विद्यार्थ्यांचं आंदोलन तर इतके दिवस सुरू होतच, पण चव्हाण साहेब आवाज येतोय माझा? हॅलो चव्हाण साहेब, आवाज येतोय का माझा? हा चव्हाण साहेब, प्रश्न माझा असा होता की सत्ताधारी पक्षातले नेते असा आरोप करतायत की या विद्यार्थी आंदोलनाच्या आडून काही पक्ष राजकीय पोळी भाजून घेत आहेत, त्याचा फायदा करून घेत आहेत, या आंदोलनाला एक मुद्दा बनवून राजकीय वातावरण म्हणजे गरम करण्याचा प्रयत्न होतोय. आपल्याला हे आरोप पटतायत? आरोप हा चुकीचा आरोप आहे. कारण विरोधी पक्षाचं कामच आहे सरकारला धारेवर धरणं. सरकारकडून जर हलगर्जीपणा झाला, चुका झाला, काही विद्यार्थ्यांचा अन्याय झाला तर त्याला वाचा फोडण्याचं काम विरोधी पक्षाचं आहे. विरोधी पक्ष आपलं काम करतायत, पोळी भाजण्याचा प्रश्न नाहीये. नाही, पण मग असे आरोप का होत आहेत असं वाटतं चव्हाण साहेब? नाही, त्यात हे स्टेशन मधून आरोप करतायत. त्यांना आपली चूक लक्षात आलेली आहे आणि आता विद्यार्थ्यांच्या एवढ्या मोठ्या ताकदीला सामोरं कसं जायचं हा प्रश्न आहे. म्हणून कुठेतरी या चर्चेला फाटा फोडायचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. चव्हाण साहेब, हे आपलं काम करतायत. हे सगळं आंदोलन सरकारनं फार हलक्यात घेतलं असं वाटतं? गांभीर्यानं घ्यायची गरज होती पण तसं झालं नाही असं वाटतं? निश्चितच हे आता पहिली वेळ नाहीये. गेल्या 12 वर्षामध्ये आपण पाहिलं तर मग नोटबंदी असेल, अचानक झालेलं लॉकडाऊन असेल, जीएसटीचा अचानक लादण्याचा प्रयत्न असेल किंवा शेतकरी आंदोलन, शेतकऱ्यांचे कायद्याचा विषय असेल कधीही, किंवा सीएएचं आंदोलन असेल, सरकार कधीही कुणाची चर्चा न करता हे सगळे जबरदस्ती निर्णय घेते आणि नंतर आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर आपल्याला कुणी काही करणार नाही, लोक आपल्याला डोळे झाकून मतं देतात, त्या घमंडीत सरकार आहे. पण मला वाटतं विद्यार्थ्यांची ताकदीचा त्यांना अंदाज नाही.
विद्यार्थ्यांची ताकद ही जबरदस्त देशव्यापी ताकद आहे. ती कुठल्या एका पक्षाची किंवा एका विचाराची नाही, तर विद्यार्थ्यांची ताकद आहे, युवा शक्तीची ताकद आहे. ती त्यांना महागात पडणार आहे. आणि त्यामुळं जी विरोधी पक्षाची आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत राजीनामा दिला पाहिजे. ही मागणी सरकारनं मान्य केली पाहिजे. नाही केलं तर सरकार अडचणीत येईल. बिलकुल. चव्हाण साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली, सविस्तर इतकी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. पृथ्वीराज चव्हाण होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.